दिल्ली येथील जंतर मंतर या मैदानावर 20 जुलै 2026 रोजी शांतताप्रिय वातावरणात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावर बेछूट असा लाठीचार्ज करण्यात आला। त्याचा निषेध म्हणून देशामध्ये अनेक ठिकाणी सह्याची मोहीम राबवून तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे। आज 24 जुलै 2026 रोजी उमरखेड शहरामध्ये युवक काँग्रेसतर्फे ही सह्याची मोहीम राबविण्यात आली आहे। यामध्ये काही नागरिकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे। तर आता जाणून घेऊया आपण त्या नागरिकांची प्रतिक्रिया। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड। आमचा भारत देश हे जगाच्या पाठीवर फार मोठा लोकशाहीचा देश आहे आणि या भारत देशामध्ये आजच्या मितीला जे केंद्रामध्ये सरकार आहे ते एवढं म्हणजे बेश्रम झालेलं आहे की गेंड्याची कोथडी पांघरून ते सत्ता चालवत आहे। आज जंतर मंतरवर आमच्या भारत देशातले युवक विद्यार्थी उपोषणाला जवळपास 25 दिवसापासून बसून आहेत। त्यांची मागणी ही जे देशामध्ये 10 वर्षामध्ये जवळपास 100च्या वर पेपरफुटी झाली त्याच्यावर व्यवस्थापन योग्य प्रमाणे करण्यात यावे आणि भारत देशाचे केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा याच्यासाठी ते उपोषणावर धरणे घेऊन बसलेले आहेत। पण ह्या आमच्या केंद्र सरकारला गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या केंद्र सरकारला जाग येत नाही आणि त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी सुद्धा ते तिथे जात नाहीत। या देशामध्ये हा एक फार मोठा अन्याय होत आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यात यावा व जे आत्महत्या केलेल्या विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी आमची लावून धरणार आहे। जोपर्यंत हे मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत या जंतर मंतरवर असलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठिंबाला आमच्या काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील। खरं पाहिलं तर गेल्या 25 दिवसापासून जे नेट फुटीच्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये जे विद्यार्थी उपोषणाला बसले होते त्यांच्यावर या निगरगट्ट सरकारनं लाठीचार्ज करून त्यांना तिथून पळवण्याचा प्रयत्न केला। त्या गोष्टीचा पहिले आम्ही काँग्रेस पार्टीतर्फे त्यांचा या सरकारचा निषेध करतो। कारण की आपण देशामध्ये पाहतो सरकार आले सरकार गेले, परंतु असा निगरगट आणि हुकुमशाही सरकार आपण कधीही पाहिलं नाही। या ठिकाणी कुणी शेतकरी जाऊ द्या त्याच्या मागण्या घेऊन ते देशद्रोही झाला, विद्यार्थी जाऊ द्या त्याच्या मागण्या घेऊन ते देशद्रोही झाला, सर्वसामान्य माणूस जाऊ द्या ते अतिरेकी झाला। म्हणजे देशहिताचा आणि देशप्रेमाचा यांनी काय एक ठेका घेतलेला आहे का? देशामध्ये सगळे विरोधक आहेत, सगळे देशद्रोही आहेत आणि हे सरकार चालवणारे नेते जे आजचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, अमित शहा आहे, हे काय खरोखरच देशप्रेमी आहेत का? म्हणजे पूर्ण देशद्रोही आहेत आणि हे फक्त बसलेले आहेत ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधीही भाग घेतला नाही आणि भारताच्या तिरंग्याला यांनी कधी मान दिला नाही। अशा लोक आज या ठिकाणी देशप्रेमाचा आव आणत आहे। त्या आव आणणाऱ्या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि जे देशाचे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा, धर्मेंद्र प्रधान यांनी पहिले तर याची नीतिमत्ता ढासळली आहे, यांना पहिले राजीनामा द्यायला पाहिजे। जंतर मंतर मधील आंदोलनादरम्यान निष्पाप नीटच्या विद्यार्थ्यावर जो अमानुष लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जाची जबाबदारी घेऊन आपल्या देशाचे नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान नरेंद्र मोदी व तडीपार गृहमंत्री अमित शहा तसेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान या 3 महामूर्तींनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा आणि आमचे नेते राहुल गांधी यांनी ज्या 3 मागण्या केल्या त्या मागण्या तात्काळ पूर्ण करून नीटच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा सरकार बरखास्त करावे। जर असं झालं नाही तर यापुढे आमचा काँग्रेस पक्ष
या सरकारला सळो की पळो करून सोडेल आणि हे आंदोलन इथे संपलं नाही. असं आंदोलन यानंतर निरंतर चालू राहील. इन्क्लाब जिंदाबाद.